मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे की जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. आपण कितीही सरळ असलो, कितीही चांगलं वागलो, कितीही कोणाचं वाईट केलं नसलं तरी काही लोक असे असतातच की ज्यांना आपलं चांगलं पाहवत नाही. हे लोक बाहेरून गोड बोलतात पण आतून जळत असतात. आपल्या यशाने, आपल्या शांततेने, आपल्या प्रगतीने, आपल्या आनंदाने त्यांची छाती जळते. अशा लोकांना आपण जळके लोक म्हणतो. आणि या जळक्या लोकांना कसं उत्तर द्यायचं, केव्हा द्यायचं, केव्हा गप्प बसायचं, केव्हा दुर्लक्ष करायचं हे समजणं फार गरजेचं आहे. जळक्या माणसांचं पहिलं लक्षण म्हणजे तो थेट विरोध करत नाही. तो टोमणे मारतो, तो तुमच्या कामात उणिवा काढतो. तुम्ही काही चांगलं केलं तरी तो म्हणतो, यात काय विशेष आहे. तुम्ही मेहनत करून पुढे गेलात तरी तो म्हणतो, नशीब जोरावर आहे. अशा लोकांना थेट उत्तर दिलं तर ते अजून चिडतात. कारण त्यांना भांडण नको असतं. त्यांना तुमची मानसिक शांतता बिघडवायची असते. अशा वेळी पहिलं उत्तर म्हणजे शांतता. शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही तर समजूतदारपणा आहे. जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा जळक्या माणसाला आतून अजून आग लागते. कारण त्याला तुमची प्रतिक्रिया हवी असते. त्याला तुम्ही दुखावले जावं असं वाटत असतं. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांचा डाव फसतो. काही वेळा मात्र गप्प बसणं पुरेसं नसतं. कारण काही जळके लोक पुन्हा पुन्हा टोचतात. अशा वेळी उत्तर द्यायचं, पण ते उत्तर कडू नसावं. ते उत्तर थंड असावं. उदाहरणार्थ, कोणी म्हणलं तू फार मोठा झालास, तर उत्तर असं असावं, हो, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. यात ना वाद आहे ना अपमान आहे. पण समोरचा गप्प बसतो. जळक्या लोकांना उत्तर देताना लक्षात ठेवायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला स्तर खाली आणून उत्तर दिलं तर आपणच हरतो. जळका माणूस आधीच खाली असतो म्हणून तो जळतो. आपण त्याच पातळीवर गेलो तर फरकच काय राहिला. कधी कधी जळक्या लोकांचा जळजळाट इतका वाढतो की ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. अशा वेळी घाबरायचं नाही. कारण सत्याचा वेग जरा कमी असतो पण तो पोहोचतोच. खोटं वेगानं पसरतं पण जास्त काळ टिकत नाही. अशा वेळी उत्तर शब्दांनी न देता कृतीने द्यायचं. आपलं काम, आपली प्रगती, आपली शिस्त हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जळक्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास कशाने होतो माहिती आहे का? आपल्या आनंदाने. आपण हसत राहणं, आनंदात राहणं, समाधानात राहणं हेच त्यांना असह्य होतं. म्हणून कधीकधी त्यांच्या बोलण्यामुळे आपला आनंद हिरावू देऊ नका. तुम्ही जितके आनंदी राहाल तितकी त्यांची जळजळ वाढेल. काही लोक म्हणतात प्रत्येकाला उत्तर दिलंच पाहिजे. पण खरं सांगायचं तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. काही प्रश्न दुर्लक्षासाठीच असतात. काही लोक दुर्लक्षासाठीच पात्र असतात. जळक्या लोकांना वेळ देणं म्हणजे
आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवणं. जळक्या लोकांशी वागताना आत्मसन्मान फार महत्त्वाचा आहे. आत्मसन्मान म्हणजे उर्मटपणा नाही. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जळक्या लोकांचे शब्द आपोआपच बोथट होतात. कधीकधी जळके लोक तुमच्या जवळचेच असतात, नातेवाईक, ओळखीचे, कधी मित्रही. अशावेळी वेदना जास्त होतात. पण लक्षात ठेवा, जळजळ ही बाहेरच्या माणसांपेक्षा जवळच्या माणसालाच जास्त होते, कारण तो तुम्हाला ओळखतो, तुमची सुरुवात पाहिलेली असते आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्याचं मन ते स्वीकारू शकत नाही. अशा वेळी उत्तर देताना शब्द कमी आणि संयम जास्त हवा. प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं. तुमचं आयुष्य हे स्पष्टीकरण नाही, ते अनुभव आहे. ज्याला समजायचं असेल तो समजून घेईल, ज्याला जळायचंच असेल तो काहीही केलं तरी जळणारच. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, जळके लोक तुमचं नुकसान तेव्हाच करू शकतात जेव्हा तुम्ही त्यांना मनात जागा देता. मनात जागाच दिली नाही तर त्यांचे शब्द हवेत विरून जातात. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या मार्गावर चालत राहा आणि गरज असेल तेव्हाच योग्य शब्दात शांतपण ठाम उत्तर द्या. हेच जळक्या लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. मित्रांनो, आता जरा खोलात जाऊ, कारण जळक्या लोकांना उत्तर देणं म्हणजे फक्त 2-4 वाक्य बोलणं नाही, तर ही एक मानसिक लढाई असते. ही लढाई तलवारीने नाही, आवाजाने नाही, शिव्यांनी नाही, तर बुद्धीने, संयमाने आणि आत्मविश्वासाने जिंकायची असते. जळक्या लोकांना एकच गोष्ट सहन होत नाही, ती म्हणजे समोरचा माणूस आपल्या आयुष्यात स्थिर असणं. तो हरलत नाही, ढासळत नाही, विचलित होत नाही. हे पाहूनच त्यांची झोप उडते. जळक्या लोकांची सवय असते, ते तुमचं यश लहान करून दाखवतात. तुम्ही काही मिळवलं तरी ते म्हणतात, यात काय मोठं आहे. अशा वेळी आतून राग येतो, पण तो राग बाहेर काढायचा नसतो, कारण राग हा जळक्या लोकांचा इंधन असतो. तुम्ही रागावलात की त्यांची आग भडकते. त्यामुळे अशा वेळी उत्तर असं द्यायचं की समोरचा गोंधळून जाईल. उदाहरणार्थ, हो, अजून खूप शिकायचं आहे. एवढं साधं वाक्य, पण त्यात अहंकार नाही, भांडण नाही आणि तरीही टोच आहे. काही जळके लोक तुमच्या चुका शोधत बसतात. तुम्ही 100 गोष्टी योग्य केल्या तरी ते एक चूक काढतात, कारण त्यांना चांगलं पाहायचंच नसतं. अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर स्वतःला आठवण करून द्या की परिपूर्ण कोणीच नसतं आणि जे स्वतः अपूर्ण असतात तेच दुसऱ्यांच्या चुका मोजत बसतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला मनावर घ्यायचं नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जळक्या लोकांना उत्तर देण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे वेळ जसा जसा पुढे जातो तसं तसं सत्य स्पष्ट होतं. आज जे लोक तुमच्यावर टीका करतायत तेच उद्या तुमच्याच नावाचा आधार घेऊन बोलतील. म्हणून संयम ठेवा
आजचा अपमान हा उद्याच्या यशाची पायरी असते. कधी कधी जळके लोक तुमच्याशी गोड गोड बोलतात, पण मागे तुमच्याबद्दल वाईट पसरवतात. अशा वेळी फार सावध राहावं लागतं. प्रत्येक हसणारा आपला नसतो, प्रत्येक जवळ येणारा मनाचा नसतो. अशा वेळी उत्तर देण्यापेक्षा अंतर ठेवणं जास्त योग्य ठरतं. अंतर म्हणजे दुरावा नाही, तर स्वतःची सुरक्षा असते. जळक्या लोकांना उत्तर देताना आपली भाषा फार महत्त्वाची असते. भाषा शांत असली पाहिजे, पण ठाम असली पाहिजे, गोड असली पाहिजे, पण कमकुवत नाही. कारण काही लोक गोडीला कमजोरी समजतात. अशा वेळी थोडक्यात, सरळ आणि स्पष्ट बोलणं आवश्यक असतं. जास्त स्पष्टीकरण देणं म्हणजे समोरच्याला अजून प्रश्न विचारायला संधी देणं. आता सांगतो, जळक्या लोकांना सगळ्यात जास्त काय बोचतं ते म्हणजे तुमचं आत्मविश्वासाने मान ताठ ठेवून चालणं. तुम्ही कुणाला न घाबरता, कुणाची माफी न मागता स्वतःच्या मेहनतीवर उभं राहणं. जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा त्यांना वाटतं की हा माणूस आपल्या नियंत्रणाबाहेर जातोय आणि तेच त्यांना सहन होत नाही. कधी कधी जळक्या लोकांना थेट उत्तर देणं गरजेचं असतं, पण ते उत्तर मर्यादेत असलं पाहिजे. उदाहरणार्थ, कोणी वारंवार टोमणे मारत असेल तर शांतपणे एवढंच सांगा, तुमचं मत ऐकलं, पण मी माझ्या मार्गावर ठाम आहे. एवढं वाक्य पुरेसं असतं. त्यानंतर जास्त काही बोलायचं नाही, कारण शेवटचा शब्द शांततेचा असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जळक्या लोकांचा आवाज मोठा असतो, पण त्यांची मुळे कमकुवत असतात. आणि ज्यांची मुळे मजबूत असतात त्यांना ओरडायची गरज पडत नाही. तुम्ही तुमची मुळे मजबूत करा. तुमचं काम, तुमचा स्वभाव, तुमची शिस्त, तुमची मूल्य हे सगळं मजबूत ठेवा. मग कोण कितीही जळू दे. आता शेवटाकडे जाताना एक सत्य सांगतो, जळक्या लोकांशिवाय यशाला चव येत नाही. कारण जळके लोक हे तुमच्या प्रगतीचं प्रमाणपत्र असतं. कोणी जळत असेल तर समजायचं आपण अजून पुढे जायचं आहे. म्हणून त्यांच्यावर राग नको, द्वेष नको, फक्त दुर्लक्ष, संयम आणि योग्य वेळी दिलेलं ठाम उत्तर एवढंच पुरेसं आहे. मित्रांनो, जळक्या लोकांना उत्तर देताना एक गोष्ट लक्षात घ्या, ते लोक तुमच्याशी लढत नसतात, ते स्वतःच्या अपयशाशी लढत असतात. पण त्या लढाईत ते तुमचं नाव वापरतात, कारण स्वतःच्या आयुष्यात जे मिळालं नाही ते दुसऱ्याच्या यशात पाहून त्यांची छाती जळते आणि म्हणूनच ते तुमच्यावर बोट दाखवतात. पण खरं सांगायचं तर ते बोट ते तुमच्यावर दाखवतात त्याच हाताची उरलेली बोट स्वतःकडेच असतात. जळक्या लोकांची दुसरी मोठी सवय म्हणजे ते तुम्हाला सतत कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही शांत राहिलात तरी ते म्हणतात, हा काही बोलतच नाही, याला काही कळतच नाही. तुम्ही बोललात तरी म्हणतात, हा फार शहाणा बनतो. म्हणजे त्यांना कधीच समाधान मिळत नाही. अशा लोकांना उत्तर द्यायचं तर स्वतःला स्पष्टपणे सांगायचं, मी कोण आहे, मला काय करायचं आहे आणि मला कुणासाठी जगायचं नाही.
कधी कधी जळके लोक तुमच्या अडचणींची वाट पाहत बसतात. तुम्ही जरा अडखळलात की ते आनंद मानतात, कारण तुमचं पडणं त्यांना स्वतःचं उंचावणं वाटतं. अशा वेळी उत्तर देण्याची गरजच नसते, कारण तुमचं पुन्हा उभं राहणंच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का असतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, जळक्या लोकांना उत्तर देताना तुमचं अंतर्मन स्वच्छ असलं पाहिजे. जर आतूनच तुम्ही अस्थिर असाल तर त्यांच्या शब्दाचा परिणाम होतो. पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर त्यांची वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, ती फक्त कानाला लागतात आणि निघून जातात. काही वेळा जळक्या लोकांना असं वाटतं की ते तुम्हाला घाबरून शकतात. टोमणे, अफवा, टीका हे सगळं त्यांची शस्त्र असतात. पण लक्षात ठेवा, भीती ही आतून येते. जर तुम्ही भीतीला दार उघडलं नाही तर कुणीही आत येऊ शकत नाही. म्हणून उत्तर देताना भीती नको, आत्मविश्वास हवा. जळक्या लोकांना सगळ्यात जास्त काय अस्वस्थ करतं माहिती आहे का? तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागणं, कारण त्यांना वाटतं हा आपल्यासारखाच खालच्या पातळीवर येईल, भांडेल, ओरडेल. पण जेव्हा तुम्ही सभ्य राहता तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटते आणि ही लाज त्यांना आतून पोखरते. आता थोडं वास्तव सांगतो. काही वेळा आपल्याला वाटतं आपण चूक काय केली, पण खरं सांगायचं तर अनेक वेळा आपली चूक नसतेच. आपलं चांगलं वागणं, आपली मेहनत, आपली प्रगती हीच काही लोकांसाठी गुन्हा असते. म्हणून स्वतःला दोष देणं बंद करा. जळक्या लोकांशी वागताना स्वतःची मर्यादा ठरवा. कुठपर्यंत ऐकायचं, कुठे थांबायचं, कुठे स्पष्ट बोलायचं. प्रत्येकाला सर्व गोष्टी समजावून सांगणं ही तुमची जबाबदारी नाही. तुमचं आयुष्य म्हणजे खुलं पुस्तक नाही. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. जळक्या लोकांना उत्तर देताना तुमचा आवाज मोठा नसावा, पण तुमचा आत्मा मोठा असावा. तुमच्या शब्दात जास्त कडकपणा नको, पण तुमच्या भूमिकेत ठामपणा हवा. कारण शब्द विसरले जातात, पण भूमिका लक्षात राहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.